श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर बघू शकता तुम्ही, आता जोपर्यंत उन्हाळा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला सर्व पापडच व्हिडिओ बघायला भेटतील. आणि या पापडाचा जे रेसिपी आहे ती अशाच प्रकारे असते. तांदूळ घ्यायचे, 2 ते 3 दिवस भिजवायचे, उपसायचे आणि सावलीमध्ये सुकत घालायचे, नंतर पीठ दळून आणायचं. तर इथं बघू शकता आपण जे पीठ आहे. आणि या पापड्या आमच्या ताईंच्या आहेत, ज्या आमच्या गल्लीतल्या शेजारच्या आहेत त्या. आणि बघू शकता इथं ज्यांनी मोठी जी आदुली आहे, आमच्याकडे आदुली म्हणतात, ती भरून घेतलेली आहे. इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ओवा आणि बडीशेप घेतलेली आहे, नागलीच्या पापडाचा मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे. आता या अंदाजानुसार टाकायचे आहे इथं आपल्याला. आता इथं पाण्याला उकळी यायला ठेवलेलं आहे. आणि हे आपलं किलोच्या प्रमाणात नसतं, हे सर्व जास्तीचं असतं, त्यामुळं याचं अंदाजेच नियोजन असतं. आणि आमच्या गावाकडच्या बायकांना ते बरोबर जमतं. बघू शकता तुम्ही. आता त्या मसाल्याला उकळी आल्यानंतर जी आपली तांदळाची पिठी आहे ती त्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि जो आपला चाटू असतो छोटासा, त्याने अशा प्रकारे मिक्स केलं जातं. बघू शकता तुम्ही पातेलं किती मोठं आहे. भरपूर असं मोठं पातेल्यात, आणि तरीही आम्हाला त्याला करायला जास्त वेळ लागला नाही. आता तुम्हाला ट्रेनचा आवाज येत असेल. आणि अशा प्रकारे ते पूर्ण मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून ज्या पिठाच्या गठुळ्या नाही राहिल्या पाहिजे. आणि अशा प्रत्येक रोज तुम्हाला एक जणांचं रेसिपी बघायला भेटेल. आणि त्याला जाळही चालू होतं, आणि अशा प्रकारे एकदम मिक्स करावं लागतं ते. नाही मी धरली ना. जी गोष्ट खायला रुचकर लागते पण त्यामागे मेहनतही खूप असते आणि ती दिसत नाही. तर आता बघा इथं जाळही चालू होतं, आणि जाळ चालू असताना जी आपली खिशी आहे ती घ्यायचं काम चालू होतं. किलो 1.5 किलोची खिशी घेणं वेगळं, आणि ही जास्तीची खिशी घेणं वेगळं. आणि जर पाणी कमी झालं असेल तर थोडंसं गरम पाणी बाजूला काढून ठेवलेलं असतं, तेच पाणी यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला वाफ ठेवायची असते सर्व मिक्स केल्यानंतर. आता हे कमीत कमी अर्धा तास आपल्याला असं ताट ठेवून आरावरती शिजून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत हाताला चिपकत नाही, म्हणजे गोळी बनत नाही, तोपर्यंत ठेवायचं असतं. आणि नंतर ठेवल्यानंतर अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन एका कपड्याच्या साह्याने ते पीठ असं मळायचं, कारण ते खूप गरम असतं. आणि मी एडिटिंग रात्रीची करते, त्यामुळे तुम्हाला आवाज कमी येत असेल तर समजून घ्या. आणि अशा आता बायका इतक्या होत्या, तर तुम्हाला बघा आता थोडीशी पापड झाल्यानंतर लगेच आपल्याला इथं सरबत आलेलं आहे, आणि सर्व मस्त एन्जॉय घेत आहे. तिकडे 2 बाजा करून झाल्या होत्या, तुम्ही बघू शकता तिकडे साईडला दिसत आहे. आणि एवढ्या जण असल्यावरती पार्टीच चालते आमची. आणि बघा पापड कसा होतो, एक जण लाटी करून द्यायला, आणि 3 ते 4 मशीन होते. आणि अशा प्रकारे पापड्या तयार होतात. तर इथे काही जणांचं सरबत घेण्याचं राहिलं होतं, तर ते घेत होते छानपैकी. आणि आता पापड करून झाल्यानंतर मी निघाले होते शॉपिंगला, म्हणजेच थोडासा बाजार आणायचं होतं मला. हे पापडाचं पीठ वगैरे आणायचं होतं, तर आम्ही गेलो मॉलमध्ये. तर मॉलमध्ये काय खरेदी केली चला बघूया. हा आहे आमचा गावाकडचा मोठ्या मारुतीरायाचं मंदिर. या मॉलमध्ये जायचं आहे. इथं मॉलमध्ये आल्यानंतर थोडीशी खरेदी केली, पण ती खरेदी मी तुम्हाला दाखवूच नाही शकले, त्याबद्दल क्षमस्व. पण मग मॉल खूप छान होता, महागही होता. पण आता कसं मॉलचंच फॅशन निघलेले आहे, त्यामध्ये मॉलमध्येच जातो. बघू शकतो इथं फर्स्ट टाईम आम्ही या मॉलमध्ये आलो. तर आधी आम्ही दुसऱ्या मॉलमध्ये जात होतो, पण म्हटलं काहीतरी चेंज करू. तर काही नाही, सगळीकडे सारखंच असतं, थोडंफार रेटचं इकडं तिकडं होतं. तर इथं सर्वच सामान घेतलं होतं. आणि पाडव्याच्या आधीचा व्हिडिओ आहे, त्यामुळं जी आपल्याला पाडव्यासाठी सणासाठी जे सामान लागणार होतं ते इथं मॉलमधून खरेदी केलं. आणि इथंही थंड पेय जे लागत होते थंडीचे उन्हाळ्याचे, ते इथून खरेदी केले. आणि संध्याकाळी आम्हाला वेळ झाल्यामुळं मी तुम्हाला तो जो मॉलमध्ये घेतलेला बाजार आहे तो दाखवू शकले नाही. माझा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.